आणि यानंतर आपण थेट दिल्लीमध्ये जाणार आहोत। सुनेत्रा पवार या संसदेमध्ये दाखल झालेल्या आहेत। आज अत्यंत महत्त्वाचा असा सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा पार पडतोय। या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। सुनेत्रा पवार या सध्या संसदेमध्ये पोहोचल्यात। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, जय पवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार असलेले आणि नेते निलेश लंके सुद्धा पाहायला मिळतात। त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सुनेत्रा पवार भेट घेणार आहेत। त्या पाठोपाठ अमित शहांची भेट घेतली जाईल। राज्यसभेच्या खासदारकीचा आज त्या राजीनामा देण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींना आता वेग आला। माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आता सुनेत्रा पवार संसदेमध्ये दाखल झाल्यात, पुढील नेमकी प्रक्रिया कशी आहे? बिलकुल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार सोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पाचही जण संसदेमध्ये दाखल झाले आहेत। पंतप्रधान कार्यालयाकडे निघालेले आहेत आणि आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहतोय, या व्हिडिओमध्ये पाहतोय की शरद पवार गटाचे काही खासदार सुद्धा सुनेत्रा पवार यांना भेटलेले आहेत। निलेश लंके यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर ते पंतप्रधान कार्यालयाकडे निघाले आहेत आणि अगोदर पंतप्रधानांची भेट घेतील, नंतर अमित शहा यांची भेट घेतील आणि सर्वात शेवटी उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। आता या भेटीदरम्यान ते राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाऊ शकते, कारण आता सर्व अधिकारी हे सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत आणि त्यासोबत या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबामधले पार्थ पवार आणि जय पवार हे देखील आहेत आणि त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, जे की पक्षातील दोन महत्वाचे नेते आहेत, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष हे सोबत आहेत। त्याच्यामुळे हे जेव्हा संपूर्ण कुटुंब आणि पक्षाचे महत्वाचे नेते सोबत आहेत तेव्हा काहीतरी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विलीनीकरण असेल, राष्ट्रीय अध्यक्षपदाची संदर्भामध्ये नाव जाहीर करणं असेल किंवा राज्यसभेचं सदस्यत्वाचा राजीनामा देणं आणि त्या जागी कोण नेमणं, या सगळ्याच मुद्द्यावर आज ही चर्चा होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, खरं तर बजेट सेशन चालू आहे, त्याच्यामधून सुद्धा वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिलेला आहे आणि आता थोड्या वेळाची बैठक सुरू होण्याची शक्यता आहे। रामराजे, आणखी एक महत्त्वाचा, आज अर्थातच राजीनामा दिला जाईल अशी दाट शक्यता आहे आणि त्या पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात, तिथे पार्थ पवार यांची तिथे जागा ही भरली जाते का, त्यांची नियुक्ती केली जाते का, याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।